गाईज कशा आहात तुम्ही सगळे? आय होप बरे असाल. सो गाईज आपण चाललेलो आहोत गावाला आणि तुम्ही बघू शकता सकाळची वेळ 6 वाजलेत आणि लोणावळ्यामध्ये खूपच जास्त धुकं आहे आणि धुकाट आहे आणि त्यामुळे खूपच जास्त थंडी वाजते. खूप छान पण वाटते कारण की आपल्या मुंबईमध्ये खूप जास्त गरम होतं आत्ता आणि इकडं लोणावळ्याला खूप जास्त थंडी वाजते. सो खूप छान वाटतं आणि थंडी वाजते त्यामुळं जरा डोकं वगैरे बसतं. तर आता ड्रायव्हर चेंज झाले आहेत. आता जाणार आहोत आपण डायरेक्ट नॉनस्टॉप. आता चहा प्यायला आपण उतरलो होतो. ये दलिंदर पडे ना मामा त्यांचं चालतं आमचं नाही चालत. वादळ आहे संपतच नाही. सो गाईज आता जायची वाट बघत थांबलोय. नाही उद्याचा दिवस फ्रीज मध्ये ठेवल्यास तर गजरे 10 रुपयाला एक खाली करा. मग गाईज पप्पांना खाली करायला सांगू पाच करा ना. हाय करो. सो गाईज आता आपण दुसऱ्या गाडीमध्ये आपल्याला जायचंय. 2 लाखाच्या पाठीमागे कुठे येतं 2 लाखाच्या आता काळा जन्म कुठे गेला? आता मागाचा जन्म कुठे गेला? पप्पा चष्माचं दुकान भेटलं तर थांबवा गाडी. आपण थांबलेलो आहोत नाश्ता करायला आणि आता पार्टनर चेंज झाला आमच्या गाडीतला. इथे भाई होता आता प्रथमला बसलाय आणि भाई गेला. कॅमेऱ्यामध्ये दादा असं आहे. हा हे बघा गाईज आमचा दादा. असं दिसत नाही कारण की जरा काळपट येते म्हणजे अंधार पडलाय गाडीत असं म्हणायचंय मला. सो आता पोहे खायला आपण थांबलेलो आहोत तिथे नाश्ता करायला. म्हणजे फेवरेट जागा आहे. सो आता नाश्ता करणार आणि मग जाणार आहे. सो शेवटपर्यंत काही ब्लॉग नक्की बघा. खूप इंटरेस्टिंग असणार इथून पुढचे ब्लॉग. आता 2-3 दिवस कंटिन्यू आपले ब्लॉग येणार आहेत. सो शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. बाय बाय. आपला नाश्ता करून झालाय. आता आपण जाणार आहोत डायरेक्ट नॉन स्टॉप आपल्या गावाला आणि आता खूप उशीर झाला त्यामुळे आपल्याला लवकर पोहोचायचंय. त्यामुळं आपण डायरेक्ट नॉन स्टॉप जाणार आहोत. आपला नाश्ता वगैरे सगळं झालंय. पोट भरून सगळ्यांनी खाल्लंय. सगळ्यांनीच म्हणजे खाल्लं पोट भरून. डबल नाश्ता केला. पोहे खाऊन वडापाव खाल्लाय, चहा पिलाय, असं बिस्किट वगैरे खाल्लं. तर आपण नॉन स्टॉप जाणार आहोत कारण की खूपच जास्त उशीर झालाय आणि ऊन लागलं तर मग काय नाही. सो भेटू आपण नेक्स्ट पार्ट. तोपर्यंत बाय बाय. माझा अवतार नाही इकडे कपडा खूपच जास्त कंटाळा आलाय. हे बघा गाईज मम्मीने आणलं फुलं.
गाईज आपण आलेलो आहोत जेवायला. आता जेवणार आणि घरी जाणार आहे कारण की आता खूप उशीर झाला. घरी जाऊन आपण म्हणू शकत नाही. गाईज आपण ऑर्डर दिलेली आहे तर ऑर्डर दिसेपर्यंत आपण वेट करणार आहोत. तोपर्यंत मी फ्रेश होऊन आले, तोंड वगैरे धुतलं कारण की धूळ खूप उडलेली चेहऱ्यावर, एलर्जी होते. ऑलमोस्ट पुढे झाली, घामुळे आलेत गरमीमुळे आणि त्यात काल रात्रीपासून थंड हवा लागते त्यामुळे खूप. हे बघा गाईस कशी बसल्यात दादा भाई आणि तिकडे प्रथम दादा आम्हाला वेट करूया जेवण. भूक तर खूप लागली. काय करणार गाईस फायनली आपलं जेवण आलेलं आहे. हे बघा सगळ्यांची ताटं आलेत, फक्त त्यांची नाही आलेत. आमची ताटं आलेली आहेत बघू शकता. अंडा कढी मागं तो व्हायचं. आता पटकन आपण खाऊन घेणार लगेच कारण खूपच जास्त भूक लागली. आता मी वेट नाही करू शकत. थाळी आली आपली तर पटकन खाऊन घेते. भेटू आपण जाताना डायरेक्ट. राईस पोटवर असतोपर्यंत खाल्ले, पोट फाट असतोपर्यंत खाल्ले. एकदम मस्त पोट भरले. आता डायरेक्ट घरी जाऊन झोपणार मस्त आहे. संध्याकाळी उठून काम करणार. दणकून खाल्लं आहे माहिती आहे का, दणकून. एक थाळी खाल्ल्या गायची, एक थाळी माझ्याकडून एक थाळी खायला जात नाही. आज एक थाळी खाल्ली. आता मला उठवत नाही आहे काय सिरियसली, बट काय सांगू मला उठवतच नाही एवढं खाल्लं आहे. आणि आमचं खाऊन झालं तरी दादा प्रचंड हे लोक खातातच. मला खावते मी गाईच एक थाळी संपवली मी. तिकडं अजून ती खातातच आहे. गाईच आता आपण निघालो घरी जायला आणि बाहेर बघू शकतो खूपच जास्त गर्दी. ऊन आहे, चुकून गर्दी आलं गाईस. ऊन आहे, ऊन बघू शकता. इकडे बघा गाईस पप्पा बसलेत, मम्मी स्वीटला पाणी सारते आणि दादा ही लोक अजून आलीच नाहीत आणि आम्ही सगळ्यात आधी बाहेर येऊन बसलो का ते माहीत नाही. तर गाईस आज माझं खूप म्हणजे खूप दमल्यासारखं होते. पण काय ना गाईस घरी जाऊन कायम कामं करायचे मित्रांनो. आपल्याला काहीतरी आहे म्हणून आपण गावाला आलो गाईस. तर तुम्ही आता इथून पुढे जे ब्लॉग आहे ते बघा, तुम्हाला कशासाठी गावाला आले, काय होणार आहे, काय करणार आहे. सगळे ब्लॉग बघा. कसं वाटलं आणि आमच्या घरचं हे जो पण कार्यक्रम आहे तो कसा असतो मी तुम्हाला दाखवणार शेवटपर्यंत नक्की बघा. दादा भेटू पण डायरेक्ट घरी येणार. आम्ही इथं बसून आलोय, तू पण आली फायनली आपण घरात आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आपण फायनली पण आपल्या घरात आलेलो आहोत. आता जरा वेळ बसणार आहे आणि मग काम स्टार्ट करणार आहे. सो आता बसून घेऊया, आराम करूया. मी कपडे चेंज केलेत
आणि म्हणजे हे घातलं आहे व्हाईट शर्ट आणि शॉर्ट्स घातले कारण की हे मी काल घातलेलं म्हणजे मुंबईवरून येताना घातलेलं आणि आता जरा रिलॅक्स वाटतं आहे मला कारण की ऊन लागत होतं आणि त्यातनं माहीत नाही मला काय होत होतं पण होत होतं सो आता रिलॅक्स वाटतं कशी तरी आता केस म्हणतात सो आता पटकन फ्रेश होऊन घेणार आहे म्हणजेच फ्रेश म्हणजे पाणी तर नाही आहे पाणी भरायचं आहे आणि आता दमून आलं त्यामुळे आता कोण लगेच काम करणार आहे ना आणि जेवण आलं त्यात ते पण कच्चं पोट भरस्तोपर्यंत जेवलेलं आहे मित्रांनो तुम्हाला सांगते आम्ही तर त्यामुळे आता कोण काम करणार आहे ना तर डायरेक्टली आता आपण फ्रेश होऊया जर तोंडा पाणी मला म्हणजे जरा बरं वाटेल म्हणजे जरा चक्कर आल्यागत होतं आहे सो खाते पिते मेरे को चक्कर आ रही गाइस तर तोंड वगैरे धुणार आहे आणि मग भेटू आपण डायरेक्ट काम करताना मित्रांनो आज खूप काम आहे खूपच जास्त काम आहे कारण की 2 बेडरूम पॅसेज बाथरूम वरचा रूम किचन हॉल भाई एवढं सगळं करायचं म्हटलं तर खूप अवघड आहे नाही का बघू होणार आजच्या आपल्याला काही करून करायचंच आहे 10 वाजल्यापर्यंत आणि उद्यासाठी आपल्याला फ्री डे म्हणजे पूर्ण उद्याचा दिवस आपल्याला फ्री करायचा आहे कारण की उद्या मी विचार करते की शूट करायचं आहे मी एक प्लॅन केला डोक्यामध्ये सो तो प्लॅन मला हे करायचं आहे सक्सेस करायचा सो मी ट्राय करणार आहे की आजच सगळं काम निपटून जाईल आणि उद्यासाठी काहीच राहणार नाही तर बघू होते का तुम्ही शेवटपर्यंत मित्रांनो व्लॉग नक्की बघा आवडेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच माझ्या फालतूच्या बडबडीसाठी सबस्क्राईब करा कारण की माझी फालतूची बडबड तुम्हाला आवडते का तुम्हाला आवडत असेल गाईस तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी फालतूची बडबड आवडत असेल तर तुमच्यासाठी मी अजून म्हणजे मिनी ब्लॉग्स करेन छोटी चालेल तुम्हाला मला असं खूप आवडेल तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी बनवणार छोटासा मिनी ब्लॉग इंस्टाला बोलतं इंस्टाला पण बनवेन आणि यूट्यूबला बोललं तर यूट्यूबला तर दोन्ही साईडला बोललं तर दोन्ही साईडला बनवेन सो गाईस दिस इज माय आउटफिट मी मित्रांनो तुम्हाला एक खरं सांगते शर्ट आहे माझं खाली शॉर्ट्स घातले भावाची कोण बोलेल माझे शॉर्ट्स नाही बोलला कारण की कपडे माझे आहेत फक्त शर्ट आणि शॉर्ट्स खाली माझ्या भावाचे सो आपण आता पटकन फ्रेश होऊया हे बघा माझा भाव आला इथं बघायला मी काय करते फ्रेश होऊन घ्या फ्रेश तर आता आपण जाऊया काहीच फ्रेश होऊन घेऊया असं मध्ये हे चुक ऐसा कधी का बोल तर फ्रेश होऊन घेऊया मित्रांनो माझं काळा दिसतं तर आपण फ्रेश होऊन घेऊया सो गाईस फ्रेश होऊन घेऊया आपण ओके मी काय फेस वॉश वगैरे आलं आहे फक्त तोंड धुवून घेणार आहे केसामध्ये बघा कसे बुडबुडा येतात बुडबुडी आता फ्रीज साफ करणार फ्रीज म्हणजे खूपच जास्त घाण झालं सो आता फ्रीज साफ करणार आहे हे बघा वंशुताई कशा फ्रीज साफ करतात बघा काय आम्ही गावावरून मुंबईवरून आलोय आमच्या घरात जरा घाण पडली बरं का माणसानं त्यामुळं आम्हाला जरा साफ करायचंय ते पाण्याचं तांबे दे ना ही पाहुणी आलेत बघा आमच्याकडे जत्राला आणि कशी कामं करतात ते बघा जत्राला बोलवायचे त्यांना अशी कामं करायला लागतात त्यांना आता काय करायचं वी आर मेकिंग कॅबेज टुडे and it is absolutely clean or तर काय मावशी एकटी ना म्हणून करावं लागते काम
फ्रीज साफ करून मी तुम्हाला दाखवते. फ्रीज साफ करून मला मी बघा गाईस पूर्ण क्लीन केलं आहे फ्रीज. गाईज आपल्याला झाले फ्रीज. जे बाहेर पसारा काढलेलं तो नीट काढून ठेवायचं. तर हे बघा इथं आमची फालतूगिरी चाललेली सगळ्यांची दीदीला घाबरायसाठी. सो त्यात इथं मंदिर पसारा वगैरे एवढं काढलेलं आहे. तर आता ते करायचं ठेवायचं. हे बघा किचन पण क्लीन झालं एकदम मस्तपैकी. आणि इथं हे पण क्लीन केलं. सो तर मित्रांनो आपलं झालेलं आहे सगळं काम वगैरे. आता जेवण बनवते मम्मी. आणि जेवण बनव 2 मिनटं पण घरात असं नाही की काय पसारा नाही. लगेच पसारा झाला आहे बघा. आता सगळं साफ केलं लगेच पसारा करून टाकला आहे बघा. इथं मम्मी जेवण बनवते. तू जेवण हे बघा मम्मी काय बनवतेस तू? कुठला भात बनवतेस? डाळ भात बनवते गाईस मम्मी. डाळ भात गाईस मम्मी बनवते. आता अंघोळ करायची. हा डाळ बनवते म्हणजे मम्मी असं बोलते मला. तर गाईस मला आवाज येत असेल कीर्तनाच्या खाली हे खाली गावात आमच्या सप्ताह उद्याचा एक दिवस असेल. आणि मग परवा गुढीपाडवा आहे. सो गुढीपाडव्याला मग आमची पार्टी वगैरे येणार सगळं होणार. तुम्ही गाईस आता काय मम्मीने सांगून टाकलं तुम्हाला. आणि गावाला कशासाठी आलेलो. सो आता जाऊ द्या. आता लपून पण काय फायदा नाही. तर तुम्हाला तर माहिती आहे जत्रेसाठी गावाला आलेलं. तर ऑब्वियसली ती 2-3 दिवस राहणार आहे. आम्ही 22 तारखेला जाणार आहे. ओके. तर गाईज 22 तारखेला जाणार आहे. तर आमचं नियोजन असं आहे की आज साफसफाई केली. आता उद्या तर विचार करते व्हिडिओ शूट करायचा म्हणून साडी घालून. तर बघू उद्या जमलंच मला बरं वाटलं तर बघू. कारण की आईला उद्या हात इथं खाली ना लागलं आहे मला. हे दिवाळी लागले म्हणजे लादी पुसत होती आम्ही. आणि माझा पाय घसरला तर लादी दिवाळा आपटले. त्यामुळे उद्या खाली लागलं आहे. ते हात मला दुखतं खूप जास्त. तर उद्यापर्यंत बरं वाटलं तर गोळ्या खाणार आंघोळ करणार स्किन केअर करणार. कारण की मी सकाळपासून थोड्याला कायच लागणार. आणि गावची माती भाई माझ्या चेहऱ्याचा रंग बदलून टाकते. तर माझी केस पण बघा येड्या
गाईज जेवण झालंय, सगळं झालंय. आता खूपच जास्त झोप आली मला. डोळे खूप म्हणजे माझी बेकार अवस्था खूप बेकार झाली माझी. खतरनाक मला हात दुखतोय माझा. मला वर पण करायला जात नाही, खाली पण करायला जात नाही. कसं होणार आहे, मी कसं झोपणार आहे संध्याकाळी काय माहिती. म्हणजे आत्ता थोड्या वेळाने. आता गाईज आजच्यासाठी एवढंच. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो बाय 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 बाय. लव बाय बाय. गुड नाईट स्वीटी. टेक केअर. लव. आपण अशाच ब्लॉगसोबत पुन्हा एकदा भेटूया. लवकरच भेटू आपण अशाच ब्लॉगसोबत पुन्हा एकदा. ओके. सो बाय बाय.